ओके. प्रदीप. ए मित्र बाळा. वर कोण खेळ. चला स्ट्राईक आहे मित्रांनो. विराज नॉन स्ट्राईक वरती आहेत. विनोद विनोद विराज विराज विनोद. आणि बॉलिंग क्षेत्रावर मित्रांनो आघात करणार आहे. त्याचं नाव आहे प्रदीप. चला पहिला चेंडू मित्रांनो. जरा मॅच जरा थोडीशी लवकर सुरू करा आपल्याला. चला 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 पहिला चेंडू. चेंडू मित्रांनो वाईट वाईट चेंडू. एक धाव. चला मित्र आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 7 येतं होतं इथं उल्लंघन. वाईट चेंडू. चला दुसरा चेंडू. पहिला चेंडू मित्रांनो. चला काय होतं मित्रांनो पाहूयात. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू. चेंडू लोवर फुलटा चेंडू. चेंडू एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. ओहो स्लिप मित्रांनो. हे रबर क्रिकेट आहे. हे आनंद आहे मित्रांनो. मित्रांनो अभिजित हिनुकले तात्या संपत पाटील नाना त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. सर इथं रन किती काढलेत. ओके थँक्यू. संघाची एकूण धावसंख्या मित्रांनो 3. एक चेंडू 3. बिनबाद 3. काय होते पाहत. काय स्ट्रॅटेजी असेल. काय मॅच होते काय पाहूयात बघूया. ओ अंपायर कॉल मित्रांनो. सुंदर विकेट मित्रांनो. काय हा फुलटॉस होता मित्रांनो. दांडी गोल करणारा हा बॉल होता आणि दांडी गोल करून आलाय मित्रांनो. विराजला इथं परतावं लागेल मित्रांनो. पवेलियन. चला पुढचा बॅटमन्स मित्रांनो. वैभव. वैभव आपल्या संघासाठी काय करेल. चला शेळकेवाडी संघाचा हा वैभव आपल्या संघासाठी काय करतोय पाहूयात मित्रांनो. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. थोडस स्पीडअप घ्या. विनंती असेल मित्रांनो. मागच्या बॉलवरती आलेली विकेट. आता काय होतंय पाहूयात मित्रांनो. आपले कराड ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष माननीय श्री सचिन देसाई साहेब आपण इथं मंचावर यायचंय. इथं वाईट चेंडू मित्रांनो. आणि कराड क्रिकेट संघात कराड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री सचिनजी देसाई साहेब इथं त्यांचा सन्मान होतो मित्रांनो. इथं इथे एकूण धाव अंपायर्स कॉल 4 धावा. थँक्यू.
चला पुढचा चेंडू, सूर्यपद चेंडू, चेंडू डोलवलाय, चेंडू जाईल का, जातोय, वन बाउन्स चौकार आणि 4 धावांसाठी मित्रांनो हा शॉट होता. आणि लगातार मित्रांनो 2-4 आलेत, एकदा डायरेक्ट चौकार आला तर एकदा पळून 4 आलेत मित्रांनो. आणि रबर बॉल काय असतं मित्रांनो पाहूयात पुन्हा एकदा बघा, रबर बॉल. चला 2-4 आलेत मित्रांनो, बॉल वापसी करेल का. ओ सुंदर पद्धतीचा चेंडू, सुंदर पद्धती, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र जिथं म्हणलं जातं, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खोदून काढलेला हा चेंडू, सुरेख चेंडू मित्रांनो. प्रॉपर बॉलर बॅटमन्स ब्लॉक करण्याची पद्धत म्हणजेच काय तर यॉर्कर चेंडू. पाच चेंडू नंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 12च्या घरात. चला पुढचा चेंडू आणि एक धाव इथं होते पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, दुसरी धाव सुद्धा होते पूर्ण मित्रांनो. रनआउटची संधी मित्रांनो, संधी ओ डी 3 धावा मित्रांनो इथं. आणि शेवटच्या चेंडूवरती मित्रांनो 3 धावा देऊन संघाची धावसंख्या जाते 15च्या घरात. 6 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 15 मित्रांनो. तर थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडंसं स्पीडअप घ्या, विनंती असेल तुम्हाला, आयोजक टीम कडून तुम्हाला मानाची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे मित्रांनो, थोडंसं स्पीडअप घ्या इथं. आणि धनाजीकडे सोपवले मित्रांनो दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी पार काढणार का, हा मित्रांनो प्रश्न पडलाय संघाला. पाहूयात पहिला चेंडू, सुरेख पाचा चेंडू, चेंडू होतो घोषांकी क्षेत्रात 1 धावेसाठी. छान चेंडू मित्रांनो, या ग्राउंडचा बोनस बॉल म्हणजेच काय तर शॉर्ट ऑफ लेंथ, आणि हेच शॉर्ट ऑफ लेंथ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते धनाजी यांच्याकडून. 1 चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू, हा देखील शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा वन्स मोर घोषांकी क्षेत्रात 1 धाव. लगातार 2 चेंडू 1-1 धाव. सुरेख पद्धतीची हा चेंडू इथं फलंदाजी करण्यात येत आहेत मित्रांनो धनाजी यांच्याकडून. आणि विनोदला इथं खामोश पण विनंतो, बॅट फिरवले, चेंडू मित्रांनो स्लिप अँड स्लिप, चेंडू जातोय चौकार. हेच मित्रांनो रबरचं एक विशेषण असतं, म्हणजेच काय तर स्लिप. पुढचा चेंडू खोलून काढलेला चेंडू मित्रांनो, टोलवला चेंडू, तरी पण 1 धाव पूर्ण, दुसरी धाव येईल का. आणि मित्रांनो काय होते पाहूयात, 1च धाव घेण्यात मित्रांनो इथं यशस्वी झाले मित्रांनो. संघाची धावसंख्या 21च्या घरात गेले मित्रांनो. 4 बॉल टाकलेत मित्रांनो, सुरेख पद्धतीने 4 टाकले, एक थोडासा मित्रांनो एक बॉल बसला, परंतु बाकीचे 3 बॉल खूप छान पद्धतीचे टाकलेत. चला पुढचा चेंडू होतोय बीट मित्रांनो, सुरेख पद्धतीचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ. पुन्हा एकदा टोलला चेंडू, आणि मित्रांनो फिल्डर आहे तिथे, 1 धाव पूर्ण झाले, दुसरा त्याचा प्रयत्न, आणि मित्रांनो दुसरे धाव सुद्धा पूर्ण झाले, नो रन, 1 धाव मित्रांनो. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23च्या घरात मित्रांनो.
कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सचिनजी देसाई साहेब यांचा सन्मान मित्रांनो रवी शिबे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. चला मित्रांनो इथे सन्मान होते मित्रांनो. एक नाव कराडची ओळख मित्रांनो, कराड दक्षिणची ओळख, कराड उत्तरची ओळख म्हणून इथं आपल्याला एक ओळखीचा चेहरा मित्रांनो, सगळ्यांच्या ओळखीचा चेहरा इथं सचिन देसाई साहेब मित्रांनो. इथं त्यांनी भेट दिली, वेळात वेळ काढून भेट दिली, त्यामुळं त्यांचं शतशः आणि मनापासून खूप 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 आभार त्यांचा. आणि नेक्स्ट टॉस साठी या मित्रांनो टीम भरेवाडी मित्रांनो इथं टॉस साठी या. टीम भरेवाडी आणि जैन वन स्पोर्ट्स शिबवाडी इथं मित्रांनो दोन्ही कर्णधार टॉस साठी या. मॅच आपल्याला पाहायला मिळते पाचुपतेवाडी विरुद्ध मोर्या स्पोर्ट्स शेळकेवाडी या संघाची. पहिली इनिंग झाली. मोर्या स्पोर्ट्स शेळकेवाडी या संघाने धावा केलेत 23. मॅक्स स्पोर्ट या संघाने धावा केलेत 23 आणि लक्ष्य असेल ते 24 धावांचं पाचुपतेवाडी या संघाला. 12 चेंडू 24 धावांची गरज असेल ती पाचुपतेवाडी या संघाला. शिबेवाडी या संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले भरेवाडी या संघाला. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती विराज शेळके. स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळते विक्रम. पाचुपतेवाडी संघाचे विक्रम स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राइक एंडला कोण आहे? पहिला चेंडू फुल केलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल. तिथे तुम्ही किती जोरात मारा परंतु धावा मिळतील एकच. नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला कोण आहे? नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळते निलेश. पहिल्या चेंडूवरती पाचुपतेवाडी या संघाने श्री गणेश केले एका धावेने. पुढचा चेंडू विराजांचा विक्रम साठी. एसटी रक्षकाच्या हातातून होते चुकी. एक धाव मिळते. 2 चेंडू 2 धावा आपल्याला. अजून देखील पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शेळकेवाडी या संघाचे. 3 चेंडू 2 धावा. अजून देखील गरज असेल 9 चेंडू आणि 22 धावांची. या वेळेला एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. एका धावेने स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत त्या 3 या आकड्यावरती. अजून देखील 8 चेंडू 22 धावांची गरज असेल.
पाचपतेवाडी या संघाला मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा विराज शेगे. एसटी रक्षकाकडून होते चुकी. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा लागतायत 4 या आकड्यावरती. 7 चेंडू 20 धावांची गरज असेल पाचपतेवाडी या संघाला. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती धावा लागतायत त्या 5 या आकड्यावरती. स्कोर बोर्ड वरती धावा लागतायत त्या 5 या आकड्यावरती. अजून देखील गरज असेल 7 चेंडू 19 धावांची. 7 चेंडू 19 धावा 6 चेंडू. मोठे फटके खेळावे लागतील ते विक्रम मोरे या फलंदाजाला. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय विनोद. विनोदचा पहिला चेंडू विक्रम यांना पाहूयात. यावेळेला बॅटची एज घेतली पण एकही धाव नाही. चांगली एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील गरज असेल 5 चेंडू 19 धावा 5 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीमचं नाव चिट्ट्यांसाठी टीमचं नाव. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावाच्या मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धाव. 1 वनडी 2 पॉईंट काढलेले अशा 3 धाव येतील. 3 धावच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा लागतायत त्या 8. अजून देखील 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा 4 चेंडू. स्पीड अप घ्यायचंय. विनोदांचा पुढचा चेंडू विक्रम साठी. 4 चेंडू 16 धावा 4 चेंडू. चेंडू हवेत फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 3 चेंडू 16 धावा. पाचपतेवाडी या टीमची जबाबदारी विक्रम यांच्यावरती राहणार आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतील विक्रम. पुढचा चेंडू विनोद यांचा. यावेळी 1 धाव मिळते. कुठेतरी मॅच झुकताना पाहायला मिळते. 2 बॉल 15.
सुनील चाळके, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर स्टेजवरती यायचंय. हॉटेल मनपसंतचे मालक संदीप पाटील यांची उपस्थिती राहिली त्याबद्दल शिबेवाडी या संघाकडून आभार. एक चेंडू आणि 15 धावांची गरज. जिंकलेल्या टीमचं अभिनंदन, हरलेल्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.